नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजे सायंकाळी जिजाबाईकडे गेले असता शास्त्री पाटावर पंचांग उघडून बसले होते. राजे विचारले, माँसाहेब कसला मुहूर्त पाहताय? माँसाहेब उत्तर देत म्हणाल्या, सूर्यग्रहण आलं त्यामुळे आम्ही चौकशी करत होतो. केव्हा आहे सूर्यग्रहण? राजांनी विचारले. पौष वैद्य अमावस्या, 1 मास अजून आहे, अवधी आहे. शास्त्री म्हणाले. माँसाहेब सांगू लागल्या, असं ग्रहण येतं तेव्हा अनिष्ट निर्वाणार्थ दान धर्म करतात. शास्त्री म्हणाले, राजे ग्रहण तितकंस चांगलं नाही. क्रोधी संवत्सर आहे, ग्रहणाला उग्रता आहे. दान धर्म करून ग्रह शांती होते. अशा प्रसंगी तुला दानही करतात. राजे हर्षभरीत झाले. ते म्हणाले, सूर्यग्रहण प्रसंगी आम्ही माँसाहेबांची सुवर्ण तुला करू. स्वराज्याची पुण्याई जोखता येते का ते पाहू. राजांनी सुवर्ण तुलीसाठी क्षेत्र महाबळेश्वर निवडले. राजांनी तुला करण्यासाठी रुपयाचं तराजू करण्याची आज्ञा दिली व खजिन्यातून भरपूर सोने काढून खास बंदोबस्त ते महाबळेश्वरी रवाना केले व सोबत महाराजांनी त्यांचा खास विश्वास असले असे सोनपंत डबीर यांना आग्रहास्तव सोबत घेतले. त्यांचे वय आता उत्तर काळात असताना महाराजांनी त्यांना सोबत घेतले. राजे महाबळेश्वरला आले. सर्व कुटुंबासह राजांनी महाबळेश्वराचे दर्शन घेतले. एवढे पवित्र ठिकाण भूमी समृद्ध करणाऱ्या जीवनदायी कृष्णा, कोयना, वेणा, गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान, एवढी पवित्र जागा महाराष्ट्रात नसेल. तुलेची सर्व सिद्धता झाली. भव्य रोपा तराजू आपल्या रुपेरी झाकीने तळवत होते. जिजामातांना आणण्यासाठी सर्व सिद्धता झालेली पाहून राजे बाहेर पडले. राजमाता जिजाबाईंनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. जिजाबाईंनी सडपातळ असलेल्या अंगकाठीच्या उंच पुऱ्या होत्या. नजरेत विलक्षण धार होती. कुंकर्म तिलकाच्या भावी कपाट जास्त सुंदर भासत होते. जिजामातांनी समोर आलेल्या राजांकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. जिजाबाईंनी विचारले, शिवबा, हे केलेच पाहिजे का? माँसाहेब, आम्हाला यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला वाटतं ना? राजे त्याखेरीज आता कोणाची इच्छा राहिली नाही. मग त्यासाठी गाठीला जबरदस्त पुण्याई लागते. माँसाहेब ती पुण्याई संपादन करण्यासाठीच मार्ग काढला आहे. सोपा मार्ग. सोपा नाही तर काय. तुमची तुला सोन्याने करणं आणि तुला झाली असं म्हणणं या इतका मूर्खपणा जगात दुसरा नसेल का? तुमची तुला कशानं होऊ शकेल? माँसाहेब, ही तुला लाक्षणिक आहे, ती खरी नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. माँसाहेब, आपल्या तुलेबरोबर आणखी एक तुला करायचं आम्ही ठरवलंय. कुणाची? आपल्या सोनपंत डबीरांची. सोनपंत आता थकले. नंतर अशा माणसाविषयी वाटून काही उपयोग नाही. फार चांगली कल्पना सोनपंतांना होत नसतानाही महाबळेश्वरी का आणलं हे आज कळलं. जिजाबाईसह सर्व राजे मंदिरात आले. तुलेची पूजा झाली. माँसाहेबांना तराजूच्या एका पारड्यात बसवण्यात आले. राजे भारावून पारड्याकडे बघत होते. राजांनी आपल्या कानातील कडी काढली आणि ती पारड्यात टाकली. शांतपणे त्यांनी शिरपोस उतरला आणि पारड्यात ठेवला. राजांच्या त्या कृतीने मात्र जिजाबाई भारावून गेल्या. त्यांना अश्रू सांभाळता येईना. असा मुलगा लाभणं केवढं भाग्य. राजांनी सारे दागिने उतरवले. कपाळाचे शिवगंध राजांच्या चेहऱ्यावर फुलून दिसू लागले. क्षणभर जिजाबाईंना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला. या अलौकिक मुलाला, त्याच्या अलौकिक रूपाला दागिन्याची मुळी गरजच काय? माँसाहेबांची तुला पार पडली. माँसाहेब राजांना मिठी मारत म्हणाले, शिवबा, तुम्ही आज आमची कुसधान्य केली. राजे धीर आवाजात म्हणाले, माँसाहेब, आम्ही दरिद्री, आम्ही काय कुस उजवतो, आमचे कौतुक कसलं? जिजाबाईंना आणि शिवाजी महाराजांचं संभाषण ऐकताना सोनपंत डबीरांचे डोळे भरून आले होते. आता राजांची पावले सोनपंताकडे वळली. राजे म्हणाले, उठा पंत आणि चलावं. पंत आश्चर्यचकित होऊन विचारले, कुठं महाराज? शुभ कार्याच्या वेळी कुठं विचारू नये. एवढं बोलून राजांनी सोनपंतांचा हात धरला आणि तराजू जवळ उभं केले. पंत बसावं. वार्धक्याने आधीच विकल झालेले शरीर भाववेगाने कापू लागले. पंत म्हणाले, राजे, माझी कसलीही तुला. सोनपंत राजाच्या सेवेसाठी भरभक्कम शरीर वार मैल करून घेतलं तर त्याची सुवर्ण तुला करतो. त्यात मोठेपण कसलं? बसावं. पंतांची तुला झाली आणि राजनिष्ठेची सोने झाली.